कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राज्य सरकार पूर्णपणे मठाच्या पाठीशी उभं असल्याचं सांगितलं. राज्य सरकार स्वतः सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करेल, तसेच मठाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये सरकारला सहभागी करून घेण्याची विनंती करेल. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 34 वर्षांपासून ही हत्तीण नांदणी मठात आहे आणि ती परत यावी ही जनतेची तीव्र भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन सरकार कायद्याच्या मागे सर्वतोपरी प्रयत्न करेल. वन विभागाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सविस्तर भूमिका मांडली जाईल. यामध्ये केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे निकष आणि उच्चस्तरीय समितीने सुचवलेले सर्व मुद्दे विचारात घेतले जातील. हत्तीणीची योग्य काळजी घेण्यासाठी डॉक्टरांसह एक विशेष पथक तयार केलं जाईल आणि आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही केली जाईल. या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक स्वतंत्र समिती नेमावी अशी विनंतीही राज्य सरकार याचिकेद्वारे करणार आहे. या प्रकरणी नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आलेल्या सर्व हत्तींची माहिती गोळा करण्याचे विशेष निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वन विभागाला दिले आहेत. या बैठकीत खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजित कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तिश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन जीव संरक्षक श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी भूमिका मांडली.